आणि आता एक दुःखद बातमी। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं निधन झालंय। बाबा आढाव यांनी 96व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे। सायंकाळी 8:30 वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झालेलं आहे। उद्या 5:30 वाजता अंत्यविधी होणार आहेत। डॉक्टर बाबा आढाव कामगार संघटना आणि वंचितांच्या पाठीशी उभे राहणारे समाजसेवक होते। बाबा आढाव यांनी कामगारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी हमाल पंचायत नावाची संघटना स्थापन केली होती। बाबा आढाव पुण्यातील महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहत होते। सामाजिक आंदोलनं आणि चळवळींमुळे आढाव यांना 53 वेळा तुरुंगवास भोगावा लागला। 2011 मध्ये टाइम्स ऑफ इंडिया सोशल इम्पॅक्ट लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड आणि पुणेच प्राईड या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं। मुख्यमंत्र्यांनीही ट्विट केलेलं आहे। ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाचं वृत्त हे अतिशय दुःखद आहे। वंचित आणि असंघटित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला। त्यांचे आधारस्तंभ म्हणून काम केलं। महाराष्ट्राला समाजसेवकांची एक थोर परंपरा कायमच लाभली। त्या परंपरेतील एक मौलिक व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलं। ते कायम स्मरणात राहतील। त्यांचे विचार येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील। मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। फडणवीसांच्या वैशिष्ट्यपूर्ण भाषणाच्या पुस्तकाचं उद्या प्रकाशन होणार आहे। भारताच्या राज्यघटनेची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल यावर फडणवीसांनी केलेल्या भाषणावर आधारित हे पुस्तक असेल। उद्या संध्याकाळी 6:30 वाजता राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे।